विधिमंडळ परिसरातील हाणामारी प्रकरणात नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकलेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली। देशमुख आणि टकलेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। नितीन देशमुख जो आरोपी जो केलेला पोलिसांनी तो लिगली पास घेऊन आतमध्ये एंट्री केलेली होती आणि ते तुम्ही जे व्हिडिओ बघितला असेल त्या व्हिडिओमध्ये तो एकटा जात आहे, पण त्याच्यावर 4 ते 5 लोकांनी अटॅक केला, त्याचं शर्ट फाटलं, म्हणजे कपडे ओढले त्याचे। हे विधान भवनाच्या सभागृहात केलेलं आहे आणि त्याच्यावर अटॅक करून त्याला पण पोलिसांनी आरोपी केलेला आहे। हे आम्ही कोर्टापुढे सांगितलं की आमची कोणतीही चूक नव्हती, आम्ही कोणावर बी हातवारी केलेले नाहीत। आणि महत्त्वाचं म्हणजे की पोलिसांनी जे आज रिमांड रिपोर्ट दिलेला आहे कोर्टापुढे, त्यात सांगितलेलं आहे की शासकीय कर्मचाऱ्याला जे सिक्युरिटी होते तिथे त्यांना पण धक्काबुक्की केली, पण असं आम्ही कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की असं कोणताही आम्ही प्रकार केलेला नाही। आणि आम्ही कोर्टाला कमीत कमी ज्युडिशियल कस्टडी सांगितली होती, पण शॉर्ट पेशी दिलेली आहे, सोमवारपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे। पोलिसांचं म्हणणं आलं किंवा आम्हाला जे 5-6 लोक जे आहेत अटॅक केलेले आहेत ते शोधून काढायचे, त्यासाठी त्यांनी पोलीस कस्टडी मागितलेली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।